हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा. आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. या अगोदरच्या भागात आपण पाईपलाईन टॉप कसा बनवायचा हे बघितलं आहे. आता आपण याचा स्कर्ट कसा बनवायचा हे बघणार आहोत. यासाठी मी कापडाची अशा पद्धतीने त्रिकोणी घडी घालून घेतली आहे. जिथून रुंदीला 6.5 इंच येईल तिथून खाली मार्किंग करायला सुरुवात करायची आहे. तर आपण 6.5 इंच का घेतलं तर आपला सीट घेर 24 इंच आहे आणि 24चा 1/4 6 इंच येत आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि आता आपण 6 पासून खाली 28 इंच घेतलेला आहे. आता हे 28 इंच कसं आलं तर आपल्या पूर्ण उंचीपेक्षा अस्तर थोडंसं कमी असतं, त्यामुळे मी 28 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळीकडून 28 इंच घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मार्किंग करून झाल्यानंतर आपण हा सर्कल अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. आणि वरच्या साईडला 6.5 इंचाच्या वरील अंतर सुद्धा कट करायचं आहे. ते बघा, कट केल्यानंतर हे आपल्या अशा पद्धतीने दिसेल. आता आपण खाली हे जोड लावून घ्यायचे आहेत. स्कर्ट कापून झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं कापड आहे तेच आपण जोड म्हणून वापरायचं आहे. आपण रुंदी टाकताना कंबर घेराप्रमाणे न टाकता सीट घेराप्रमाणे टाकलेले आहे. आपला सीट घेर कंबर घेरापेक्षा जास्त असतो. जर तुम्ही कंबर घेराप्रमाणे रुंदी टाकलीत तर तुमचा स्कर्ट सीटमधून वरती येणार नाही. त्यामुळे आपण रुंदी टाकताना सीट घेराप्रमाणे टाकायचे आहे. जर तुम्ही कंबर घेराप्रमाणे रुंदी टाकली तर 2 ते 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता आपण साडी म्हणजेच मेन पीस कसा कट करायचा हे बघूयात. तर मी साडीचा एका साईडचा भाग अंदाजे 2.5 मीटर घेतलेला आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने आता चौकोनी घडी घालून घ्यायची आहे. आणि चौकोनी घडी घातल्यानंतर ते व्यवस्थित असं आपण सगळीकडून करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यावरती पूर्ण उंची टाकायची आहे. पूर्ण उंची टाकताना आपण जर अजून कॅल्क्युलेशन करून टाकायचे आहे तर आपण खाली काठ लावणार आहोत, तर ते काठ आपण मायनस करायचे आहेत. याचं मेजरमेंट घेताना मी कस्टमरची पूर्ण उंची घेतली होती, त्यामुळे आपण पूर्ण उंचीमधून आपण कंबर उंची मायनस करायची आहे आणि काठसुद्धा मायनस करायचे आहेत. आणि आपण अजून एक्स्ट्राचे वरती 2 इंचाचा बेल्ट लावणार आहोत, त्यामुळे 1 इंच अजून कमी करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जरा कॅल्क्युलेशन करून कट करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे टोटल 30 इंच कट केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडचे काठसुद्धा आपण एक्स्ट्रा कट केलेले आहेत. तर आता आपण याची स्टिचिंग कशी करायची हे बघूयात. 30 इंचची जी आपण साडी कट केली होती तिला अशा पद्धतीने खालच्या साईडून बॉर्डर लावून घ्यायची आहे. आपण बॉर्डर लावताना अगोदर बॉर्डरची व्यवस्थित लेवल करून घ्यायची आहे, नंतरच बॉर्डर लावायला सुरुवात करायची आहे. हे बघा, बॉर्डर लावल्यानंतर आपल्या स्कर्टची अजून हाईट वाढलेली आहे. अशा पद्धतीने आपण बॉर्डर लावून घेतलेली आहे. आणि आपण जे अस्तर होतं त्या अस्तरला सुद्धा जोड लावून घेतलेले आहेत. अस्तरचा कमरेकडचा भाग घ्यायचा आहे, त्यावरती आपण साडीचा कमरेकडचा भाग ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण चुन्या घ्यायला सुरुवात करायची आहे. चुन्या घेताना सुरुवातीला मी अशा पद्धतीने चमच्याने चुन्या घेतलेल्या आहेत. हा मी काठी चमचा घेतलेला आहे. त्या चमच्याच्या मधल्या भागात कापड घालून चमच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवून चुनी पाडून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची ही चुनी पाडून घ्यायची आहे. आपण चुन्या पाडताना चुन्यांचं एक टोक ह्या साईडला करायचं आहे आणि दुसरं टोक दुसऱ्या साईडला करायचं आहे. या चुन्या बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण चुन्यांचं एक टोक ह्या साईडला केलेलं आहे व दुसरं टोक दुसऱ्या साईडला केलेलं आहे आणि मध्ये अंदाजे 1.5 ते 2 इंच अंतर ठेवलेलं आहे. सेम तेवढ्याच अंतराने आपण सगळ्या चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. मला हे चमच्याने खूप टाइम जाणारं काम वाटत होतं, त्यामुळे मी हाताने चुन्या पाडायला सुरुवात केली आहे. आणि चुन्या घेताना सुरुवातीला 2 इंच अंतर सोडायचं आहे आणि चुन्या घेऊन झाल्यानंतर शेवटी 2 इंच अंतर सोडायचं आहे. मी साईडचं कापड अजिबात कापलं नाही, तरी सुद्धा आपलं अस्तरप्रमाणे कापड परफेक्ट आलेलं आहे. तर आपला हा कमरेचा तयार भाग किती झालेला आहे हे मोजून घेऊयात. तर आपला हा भाग 30 इंच झालेला आहे. आता आपण स्कर्टला साईडून 1 ते 1.5 इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. मी पुन्हा त्यावरती डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि साईडला काही एक्स्ट्रा कापड असेल ते सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे. आपली कंबर 30 इंच आली होती, तर आपण आता 32 किंवा 34 इंचाचा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. हा बेल्ट रुंदीला 34 इंच आहे आणि उंचीला 4 इंच आहे.
साईडून अशा पद्धतीने आपण कापड फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला सुद्धा कापड फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपण हा बेल्ट कमरेला कसा लावायचा हे बघूयात। आता आपण स्कर्टला जिथे शिलाई मारली होती तिथे अशा पद्धतीने बेल्ट लावायला सुरुवात करायची आहे। आता मी काही दिवस साड्यांचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा जर अशा काही साड्या असतील तर तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस बनवू शकता। तुमच्याकडे अशा काही साड्या असतील त्या साड्यांचं तुम्हाला काय बनवायचं हे सुचत नसेल तर मला इंस्टाग्रामला कमेंट करा, मी तुम्हाला युनिक आयडिया नक्कीच देईन। आणि बेल्ट जोडताना 1 इंच सोडून शिल्लक राहिलेलं कापड आपण कट करायचं आहे आणि 1 इंचाचं कापड आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे। मगाशी आपण बेल्टला जी पट्टी फोल्ड केली होती ती पट्टी ह्या शिलाईवरती ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। जशी आपल्या परकरला शिलाई असते सेम त्याच पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही तर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मी विनाकारण व्हिडिओ मोठा करत नाही। जेवढं गरजेचं आहे तेवढ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते। जशी मला माझ्या वेळेची किंमत आहे तशीच मला तुमच्या वेळेची सुद्धा किंमत आहे। त्यामुळे उगाच मी व्हिडिओ मोठा न करता जे गरजेचं आहे त्याच गोष्टी दाखवत असते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि मला सुद्धा सपोर्ट करा। हे बघा बेल्ट जोडून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसेल आणि खालच्या साईडला अस्तरला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर आपला स्कर्ट तयार आहे। कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा। 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी साडीचा ड्रेस तयार आहे। या टॉपची व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेली आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही हेही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय आणि टेक केअर।